एक मिनिट, मी सगळ्यांना गीत ॲड करते. चला करूयात सुरू. आपण आज 108 सूर्यनमस्कार घालणार आहोत आणि त्यानंतर योगनिद्रा घेणार आहोत. जे ॲडव्हान्स बॅचचे आहेत त्यांना कल्पना आहे, आपण एव्हरी फ्रायडे 51 सूर्यनमस्कार घालतो आणि त्याच्यानंतर योगनिद्रा असते छानपैकी. तर आज पण 108 सूर्यनमस्कारानंतर योगनिद्रा असणार आहे. सगळ्यांनी अटेंड करा, सगळ्यांनी ऐका. शवासनात ऐकायची आहे ती. रेग्युलर बॅचच्या मुलींसाठी सांगते मी, कारण तुम्ही ज्या वेळेला ॲडव्हान्सला शिफ्ट व्हाल वेळेला तुम्हाला ती योगनिद्रा ऐकता येईल. असं काही मध्ये ओकेजन असेल तरच मग सगळ्या बॅच एकत्र ज्या वेळेला असतात त्यावेळेला कधीतरी मी घेते. ओके, चला प्रार्थना म्हणूयात, सुरू करूयात. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. चला वॉर्मअप एक्सरसाइज करायचे. मान वर खाली. 1 2 3 4 5 6 7 8. मान डावीकडे उजवीकडे. 1 2 3 4 5 6 7 8. रिस्ट रोटेशन पुढे. 1 2 3 4 5 6 7 8. रिवर्स. 2 3 4 5 6 7 8. पामवर खाली. 1 2 3 4 5 6 7 8. शोल्डर रोटेशन. शोल्डरवरती हात. 1 2 3 4 5 6 7 8. रिवर्स. 1 2 3 4 5 6 7 8. कमरेवरती हात, पायामध्ये अंतर, कंबर गोल फिरवायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8. रिवर्स. 1 2 3 4 5 6 7 8. नी रोटेशन. गुडघ्यावरती हात. 1 2 3 4 5 6 7 8. रिवर्स. 1 2 3 4 5 6 7 8. अँकल रोटेशन एका पायानं. 1 2 3 4 5 6 7 8. रिवर्स. 1 2 3 4 5 6 7 8. पाऊलवर खाली. 1 2 3 4 5 6 7 8. दुसऱ्या पायानं. 1 2 3 4 5 6 7 8. रिवर्स. 1 2 3
4 5 6 7 8. पाऊलवर खाली. 1 2 3 4 5 6 7 8. हँड रोटेशन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिवर्स उलट दिशेने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसऱ्या बाजूनं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिवर्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दोन्ही पायामध्ये अंतर. क्रॉस लेग टच. दोन्ही पायात अंतर. स्टार्ट. पाय गुडघ्यात सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. चला सूर्यनमस्कारासाठी तयार. अर्धा तास खूप झाला 108 सूर्यनमस्कार घालण्यासाठी. तुम्हाला वाटेल त्याच्या आधीच होऊन जाणार आहेत. सो काहीही दुसरा उलटा सुलटा काही विचार करायचा नाही. फक्त स्टार्ट. जिथपर्यंत करू शकतो तुम्हाला समजणार नाही. करून घेणं माझं काम. ओके. चलो. ओम ह्रां मित्राय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं रवये नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रूं सूर्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं भानवे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रौं खगाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम रवपूषणे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रां हिरण्यगर्भाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं मर्चये नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रूं आदित्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं सवित्रे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रौं अर्काय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रः भास्कराय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रां मित्राय नमः. 1 2 3
4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं रवये नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रूं सूर्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं भानवे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम वं खगाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम रं ऋषी नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रां हिरण्यगर्भाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं मर्चये नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रूं आदित्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं सवित्रे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रौं अर्काय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम रं भास्कराय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रां मित्राय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं रवये नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रूं सूर्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं भानवे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रौं खगाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम रः पूषणे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रां हिरण्यगर्भाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं मर्चये नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रूं आदित्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं सवित्रे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रौं अर्काय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम रं भास्कराय नमः. 1 2 3
4 5 6 7 8 9 10. ओम ह्रां मित्राय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं रवये नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रूं सूर्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 40 सूर्यनमस्कार झाले. ओम ह्रीं भानवे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रौं खगाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रौं पुंशे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रां हिरण्यगर्भाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं मरीचये नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रूं आदित्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं सवित्रे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रौं अर्काय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम रः भास्कराय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रां मित्राय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं रवये नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रूं सूर्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रें भानवे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रौं खगाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रः कृष्णे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रां हिरण्यगर्भाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं मरीचये नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रूं आदित्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10.
ओम ह्रीं सवित्रे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रौं अर्काय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम रह भास्कराय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 60 सूर्य नमस्कार झाले. ओम ह्रां मित्राय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं रवये नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रूं सूर्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं भानवे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रौं खगाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम रह पूषणे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रां हिरण्यगर्भाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं मरीचये नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रूं आदित्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं सवित्रे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रौं अर्काय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम रह भास्कराय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रां मित्राय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रां मित्राय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं रवये नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रूं सूर्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं भानवे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रौं अर्काय नमः. 1 2 3 4 5 6 7
8 9 10. ओम ग्रह भास्कराय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रां मित्राय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं रवये नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रूं सूर्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं भानवे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रौं शिवाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम रः पूषणे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रां हिरण्यगर्भाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं मरीचये नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रूं आदित्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रें सवित्रे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रौं अर्काय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम रः भास्कराय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रां मित्राय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. शेवटचे 10 उठा. ओम ह्रीं रवये नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रूं सूर्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 9 10. ओम ह्रें भानवे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रौं खगाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम रः पूषणे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रां हिरण्यगर्भाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं परिचये नमः. 1 2 3 4 5 6
7, 8, 9, 10. ओम ह्रूम आदित्याय नमः. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओम ह्रीं सवित्रे नमः. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओम ह्रौं अर्काय नमः. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओम रह भास्कराय नमः. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओम ह्रां मित्राय नमः. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओम श्री सवित्र सूर्य नारायणाय नमः. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. शेवटचा सूर्यनमस्कार 108वा. ओम ह्रां ह्रीं ह्रूं ह्रैं ह्रौं ह्रः. मित्र रवी सूर्य भानु खगभूषण हिरण्यगर्भ मरीचि आदित्य सवितृ भास्करेभ्यो नमो नमः. 1 ला श्वास घेत दोन्ही हात वर. 1, 2 ला श्वास सोडत कमरेतून पुढे खाली वाकायचे. 2, 3 ला श्वास घेत डावा पाय मागे, डाव्या पायाचा गुडघा जमिनीला, कंबर खाली, छताकडे पहा. 3, 4 ला डाव्या पाया शेजारी उजवा पाय. 4, कंबर खाली, समोर पहा. 5 ला गुडघे, छाती, कपाळ, बॉडीचे एवढेच पार्ट जमिनीला टेकवायचे. 5, 6 ला श्वास घेत हात कोपऱ्यामध्ये सरळ, छताकडे पहा, घशाला ताण द्या. 6, 7 ला कंबर वर उचलायची आहे, पायाला रेटा द्यायचा आहे, टाचा जमिनीला, हनुवटी छातीकडे. 7, 8 ला दोन्ही हाताच्या मध्ये उजवा पाय. 8, 9 ला उजव्या पायाशी शेजारी डावा पाय. 9, 10 ला श्वास घेत कमरेतून सरळ हाताचा नमस्कार. 10. 108 सूर्य नमस्कार पूर्ण. छान वाटतंय? चला आता छानपैकी योगनिद्रा घेणार आहोत. रिलॅक्सेशन थेरपी. सगळा क्षीण निघून जाईल, सगळा थकवा निघून जाईल. एखादा घोट पाणी प्यायचं असेल तर प्या आणि पाठीवरती स्वस्त एकदम शांत झोपा. पोस्ट वर्कआउट ग्लो कसा छान दिसतोय. चला पाठीवरती झोपा. दोन्ही पायामध्ये भरपूर अंतर घ्या. दोन्ही हातामध्ये भरपूर अंतर घ्या. मान डावीकडे किंवा उजवीकडे. सैलसर सोडून द्यायची आहे. डोळे मिटून घ्यायचेत.
आणि आपलं संपूर्ण लक्ष श्वासाकडे केंद्रित करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. श्वास घेताना आणि सोडताना पोटाची एक लयबद्ध हालचाल होत आहे, त्याकडे लक्ष द्या. डोळे मिटून संथ श्वसन, संथ श्वसन. आता आपण योगनिद्रा घेणार आहोत. रिलॅक्सेशन थेरपी सुरू करत आहोत. आपले मन आणि आपलं शरीर एकाग्र होण्यासाठी, आपल्या अंतर्मनापर्यंत पोहोचण्यासाठी आपण आपल्या मनाला शरीर निरीक्षणामध्ये गुंतवून ठेवणार आहोत. मिळालेल्या शरीराचे आभार मानणार आहोत. कृतज्ञता व्यक्त करणार आहोत. मनानेच शरीराच्या एक एक अवयवांपर्यंत पोहोचायचं आहे. पायापासून सुरुवात करूयात. पायाची बोटं सैल सोडलेली आहेत, शिथिल आहेत. पायाचा घोटा सैल सोडलेला आहे, शिथिल आहे. कसलाही ताण नाही. पावलांमध्ये कुठलेही अवघडले पण नाही. पायांच्या पोटऱ्यांपाशी जाऊयात. पोटऱ्या सैल सोडलेल्या आहेत, शिथिल आहेत. कुठल्याही कसल्याही वेदनांची जाणीव नाही. माझ्या पोटऱ्या सैल आहेत. पोटऱ्या रिलॅक्स होत आहेत. पोटऱ्या रिलॅक्स झाल्या आहेत. पोटऱ्या पूर्ण रिलॅक्स झालेल्या आहेत. गुडघ्यापाशी येऊयात. गुडघ्याचे निरीक्षण करूयात. गुडघा सैल सोडलेला आहे, शिथिल आहे. कुठल्याही वेदनांची जाणीव नाही. माझे गुडघे अतिशय मजबूत आणि सशक्त आहेत. गुडघे रिलॅक्स होत आहेत. गुडघे रिलॅक्स झाले आहेत. गुडघे पूर्ण रिलॅक्स झाले आहेत. मांड्यांपाशी या. मांड्यांच्या स्नायूंचं निरीक्षण करूया. मांड्या सैल सोडलेल्या आहेत, शिथिल आहेत. कुठेही कसलेही अवघडले पण नाही. माझ्या मांड्या रिलॅक्स होत आहेत.
मांड्या रिलॅक्स आहेत. मांड्या पूर्ण रिलॅक्स झाल्या आहेत. पोटापाशी या. पोटाच्या स्नायूंचे निरीक्षण करूयात. माझी पचनसंस्था व्यवस्थित आहे. तिचे कार्यही अतिशय उत्तम रीतीने चालू आहे. माझं पोट सैल आहे, शिथिल आहे. कमरेपाशी येऊयात. कमरेच्या स्नायूंचे, मणक्याचे निरीक्षण करूयात. माझे कमरेचे स्नायू सैल आहेत, शिथिल आहेत. कुठेही कसल्याही वेदनांची जाणीव नाही. कंबर रिलॅक्स होत आहे. कंबर रिलॅक्स झाली आहे. कंबर पूर्ण रिलॅक्स झाली आहे. छातीपाशी या. छातीचे करूया. माझे छातीचे स्नायू अतिशय सैल आहेत, शिथिल आहेत. कुठेही कसल्याही वेदनांची जाणीव नाही. हृदयावर कसलेही दडपण नाही, भीती नाही. माझं मन अतिशय रिलॅक्स आहे. मन रिलॅक्स होत आहे. मन रिलॅक्स झालं आहे. मन पूर्ण रिलॅक्स झाले आहे. पाठीपाशी या. पाठीच्या स्नायूंचे निरीक्षण करूया. मानेपासून माकड हाडापर्यंत माझा पाठीचा कणा अतिशय मजबूत आहे, शिथिल आहे. कुठेही कसल्याही वेदनांची जाणीव नाही. माझा पाठीचा कणा रिलॅक्स होत आहे. पाठीचा कणा रिलॅक्स झाला आहे. पाठीचा कणा पूर्ण रिलॅक्स झालेला आहे. खांद्यांपाशी या. खांद्यांच्या स्नायूंचं निरीक्षण करूया. माझे खांदे सैल सोडलेले आहेत, शिथिल आहेत. कुठेही कसलेही अवघडलेपण नाही, वेदना नाहीत. कसलंही ओझं नाही. माझे खांदे रिलॅक्स होत आहेत. खांदे रिलॅक्स झाले आहेत. खांदे पूर्ण रिलॅक्स झाले आहेत. दोन्ही हातांच्या स्नायूंचं निरीक्षण करूयात. बोटे, तळहात, मनगट,
कोपरा, दंड, हाताचे सर्व स्नायू सैल सोडलेले आहेत, शिथिल आहेत, रिलॅक्स्ड आहेत. मानेपाशी या, मानेचे निरीक्षण करूयात. मान सैल सोडलेली आहे, शिथिल आहे. मानेमध्ये कुठेही कसलेही अवघडले पण नाही. खांद्यापासून खाली माझा संपूर्ण शरीराचा भाग अतिशय रिलॅक्स आहे, शिथिल आहे. माझा शरीराचा भाग हलका वाटत आहे. एखाद्या मोरपिसाप्रमाणे हवेत तरंगल्याचा भास होत आहे. मस्तिष्काकडे जाऊयात. मस्तिष्काचे निरीक्षण करूयात. मस्तिष्काचे कार्य देखील उत्तम रीतीने चालू आहे. माझी निर्णय क्षमता उत्तम आहे. मी अतिशय सद्सद विवेक बुद्धीने निर्णय घेते. मी स्थिर बुद्धी आहे. आता माझं मन आणि शरीर अतिशय हलकं जाणवत आहे, शांत वाटत आहे. आणि अशाच शांततेचा मला अनुभव घेत राहायचा आहे. माझं मन एखाद्या समुद्राप्रमाणे विशाल आणि शांत झालं आहे. या विश्वातील सकारात्मक ऊर्जा माझ्याच दिशेने येत आहे. मला ते जाणवत आहे. माझा आत्मविश्वास उंचावला आहे. नक्कीच माझ्या हातून काहीतरी उत्तम कृती घडणार आहे. कारण माझं मन अतिशय उत्साही, आनंदी आणि स्थिर झालेलं आहे. आणि अशाच शांततेचा मी अनुभव घेत राहणार आहे. मला अतिशय शांत आणि स्थिर वाटत आहे. हळूहळू आता आपण या योग निद्रेच्या अवस्थेतून बाहेर पडत आहोत. जागृत अवस्थेकडे जात आहोत. हळूहळू पायाची बोटे हलवून घ्या. हाताची बोटे हलवून घ्या.
मान सरळ करा, डोळे उघडा आणि सावकाश एका कुशीवरती वळून बैठक स्थितीमध्ये या. योगनिद्रेतून बाहेर या. जागृत अवस्थेमध्ये या. छान वाटतंय? पहा, फक्त अर्धा तास लागला आपल्याला 108 सूर्यनमस्कार घालायला आणि पुढचा अर्धा तास योगनिद्रेला. बरोबर एका तासामध्ये आपला सेशन कंप्लीट. 108 म्हणजे खूप असा मोठा आकडा वाटतो. बापरे, 108 सूर्यनमस्कार घालायला घेतले तर अर्धा तास पुष्कळ झाले. म्हणजे आपण ज्या स्पीडनं आत्ता घेतले त्यामध्ये. आणि आपण प्रत्येक वेळेला बीज मंत्र उच्चारण करतो. असं नाही आहे की फक्त नुसते आकडे काउंट 1 2 3 4. म्हणजे तुम्ही 108 वेळा सूर्याचा नामस्मरण केलं आहे, सूर्याची आराधना केली आहे. आज जाऊन खरा तुमचा दिवस सफल होणार आहे, कारणी लागला आहे. कारण आपण खरी खरी सूर्याची आराधना केली आहे. अगदीच ब्रह्ममुहूर्तावर नसलं तरी सूर्योदयाच्या वेळेला तर आपण छानपैकी सूर्याची आराधना केली आहे. 108 वेळा नामोच्चारण करून अभिषेक घातलाय नावांचा. ही सकारात्मक ऊर्जा आणि एवढ्या सगळ्या जणींची ती आपल्या जवळ आली आहे, या युनिवर्समध्ये स्प्रेड झाली आहे. हे मानून घेतलं तर असतं, त्यामुळे हे मानून घ्यायचं आहे. आपण जर खरंच केलंय कृतीमध्ये तर मग ते मानून पण घेऊन ती सकारात्मक ऊर्जा आपल्याकडे खेचून घ्यायची. स्पिरिच्युअल माइंड असतं, त्याला आपण जो मेसेज देतो तो येतो. म्हणून आपण योगनिद्रेमध्ये सुद्धा सगळं छान आपल्याला जे हवे तोच मेसेज पाठवतो ब्रेनला, आपल्या अंतर्मनाला, की ज्या वेळेला आपण शून्य अवस्थेमध्ये गेलेलो असतो. म्हणजे धड झोपलेलेही नसतो, धड जागेही नसतो, अर्धवट स्थितीमध्ये असतो. त्यालाच शून्य अवस्था म्हणतात, जी ध्यानधारणेमध्ये येते. खूप जास्त तुम्ही ध्यानात बसला की त्यावेळेला ती अवस्था असते. ती अवस्था खूप कष्ट घेतल्यानंतरच्या ध्यानामध्ये पण येते. तुम्ही ही योगनिद्रा घेतली म्हणजे हे तुमचं ध्यानच होतं. कारण एक तंद्री लागते, थकवा असतो शरीराला, त्यामुळे ग्लानी असते आणि मन ऐकत असतं सूचना. ती मला ही अवस्था खूप आवडते. म्हणजे मी ज्या वेळेला केलेली आहे, ज्या वेळेला की छान सूर्यनमस्कार घालून थकलो आणि त्याच्यानंतरची ती योगनिद्रा. अर्थात म्हणजे तुम्हाला पण तो अनुभव असेल, ज्या आहेत मुली आधीचा अनुभव घेतलेला ॲडव्हान्सच्या, तर त्यांना सगळ्यांनाही माहिती असेल. आपण दर शुक्रवारी बऱ्यापैकी हे सगळा अनुभव करत असतो. आज सगळ्यांनाच. तुम्हाला कसं वाटलं सांगा, आता शेअर करा. मी माझं काम केलं. येस येस येस, माझा रोल मी छानपैकी कंप्लीट केला आहे. 108 सूर्यनमस्कार तुमच्याकडनं करवून घेऊन योगनिद्रा देऊन. आता मला फीडबॅक हवा आहे की तुम्हाला कसं वाटलं, छान वाटलं का? तर आपण हे वरच्यावर असं काहीतरी निमित्तानं करत जाऊयात. हे सगळे एकत्र केलं, एकत्र येणं, त्यासाठी संधी शोधणं, हे सगळं चांगल्या रस्त्याकडे जाण्यासाठीचा मार्ग आहे. ओके, जेवढ्यांनी हँड रेज केलेत 1 बाय 1 आता बोला. ओके. अरे, येस, वेलकम. तुम्ही सुट्टी घेतली? अरे बापरे! किती छान. हाल्फ डे करू शकता. मला दडपण आलं. येस, थँक यू सो मच. पहा, इतकी छान तुम्ही प्रायोरिटी दिली आहे स्वतःच्या शरीराला, स्वतःच्या मनाला. माझा एक शब्द आहे, माझं काम आहे ते करून घेणं, मी घेते आहे. तुम्ही ते मानणं, स्वतःसाठी ते घेणं,
स्वतःला त्याचा लाभ करून घेणं, हे ह्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आहे, की तुम्ही स्वतःला प्रायोरिटीवरती ठेवलं आजच्या दिवशी, की नाही हे एक निमित्त आहे, त्या निमित्तानं मला संधी आहे माझ्या शरीरातला ते चॅलेंज देण्याचं, तो अनुभव घेण्याचा, ही अनुभूती घेण्याचा. मी पूर्वी आधी पण म्हटलं होतं, की असं नाही आहे, की तुम्हाला सगळ्यांना कंपल्सरी आहे, हे केलंच पाहिजे, असं काहीच नाही आहे. पण आपण प्रयत्नच नाही केले, आपण शरीराला संधी नाही दिली, तर हे कळणार आहे का? ओके. ओके, बोला आता वन बाय वन. कोणाला टर्न हवाय? शिल्पा तिकडून बोलतायत. हां. मस्त, मस्त, मस्त. थँक्यू. राजेश्री कुठे गेल्या? येस. येस. थँक्यू. थँक्यू. हे सगळं तुम्ही मानताय आणि हे सगळं मांडण्यावरती आहे. मी वारंवार का सांगते, आपल्याकडे किती ॲडमिशन्स आहेत? 300 ॲडमिशन्स आहेत. कृतीमध्ये किती आहेत इथे? 100 जणी जॉइन झाल्या होत्या. म्हणजे ठीक आहे, वेळा जुळत नसतील कारण आपण एकच वेळ ठेवली आहे आणि ज्या दुसऱ्या बॅचच्या वेळेच्या आहेत त्यांना अगदीच नसेल म्हणजे जमत, हरकत नाही. पण तुमची इच्छाशक्ती इथे फक्त काम करते. म्हणजे मला वारंवार ही गोष्ट तुम्हाला आठवून द्यायची आहे, की तुमची स्वतःची इच्छाशक्ती इथे काम करते. ज्यांनी स्वतःहून याच्यामध्ये उडी घेतली, की करूयात, ट्राय तर करूयात, बघूयात, आणि ज्यांनी घालून झालेले आहेत ते तर गृहीत आहेत. माझ्यासाठी ते गृहीत आहेत, की तुम्ही ते घालणारच आहात, करणारच आहात. ओके. बोला अजून कोण? मयुरी, सुप्रिया. बापरे बापरे. बोला बोला बोला. येस. येस येस येस, थँक्यू सो मच. तुमच्या स्वतःच्या सगळ्या इच्छाशक्ती, मी वारंवार हेच म्हणत असते, की तुम्ही करता म्हणून होतं. मी माझं काम करत असते. परवा आपण मागच्या फ्रायडेला मी एक हे सांगते अनुभव. मेसेज कसे येतात, आता मी नाव नाही सांगणार आहे. फ्रायडेला 51 सूर्यनमस्कार झाले आणि त्यावेळेला 108चं काही नव्हतं. त्याच्यानंतर सॅटर्डेला मी डिक्लेअर केलं आपण 108 सूर्यनमस्कार घालणार आहोत. तर ते 51 सूर्यनमस्कार ॲडव्हान्सची एके तिनं पहिल्यांदा घातले आणि तिने खूप 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 अत्यानंद झाला तिला. पहिल्यांदा आयुष्यामध्ये 51 सूर्यनमस्कार घातले आणि जमले. तर ती मला मेसेज केला आहे, तुझ्याकडे बघून तर मी 108 पण सूर्यनमस्कार घालेले. मी व्हिडिओमध्ये नसते. तुम्ही तुमच्या नादात करत असता. पण येस, येस, येस. मी माझं काम करते. मी शक्य नाही माझं तोंड शांत बसणं किंवा गपचूप करा आणि एका टीचरसारखं अटेन्शनमध्ये शक्य नाही. मी कोणाच्या अंडर अशी राहिली नसते. सो मी पण असं कोणाला ट्रेन असं करणार नाही, की रूल करणार नाही असं. येस, येस, येस. दमयंती कसा सेल्फी घेऊ मी? त्या म्हणतात सेल्फी घ्या. कसा घेऊ? स्क्रीन फारच छोटी आहे स्क्रीन. कसं करायचं? असं? ओके. घेतला. येस. वेल, टू बी कंटिन्यू. बोला. कोणी, कोणी? सानिका बोला.
मस्त. येस. येस, येस, येस. हरकत नाही, हरकत नाही. येस. थँक यू सो मच. सुप्रिया काय म्हणते? चालेल, चालेल. सुप्रिया बोलते. एकच मिनिटं. एकानेच ऑन ठेवा. इथे आवाज घुमतो मग. बोला, बोला. कोणीतरी बोला. बोला, सुप्रिया, प्राजक्ता, कोणीतरी बोला. येस. येस. थँक यू सो मच. बोला, सोनिया. येस. करेक्ट. मस्त, मस्त, मस्त. खूप छान. येस. मला पण ऐकून छान वाटलं. दीपाली, दीपाली तिकडून. काय मेसेज केला होता दीपाली तुम्ही? ओके. तुम्ही कुठून आहात सांगा सगळ्यांना आधी. येस. थँक यू सो मच. वाह! 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 कौतुक आहे, कौतुक आहे. मी कशासाठी विचारलं, कुठून बोलत आहात सांगा? गैरसमज नको व्हायला, की बाहेरचं कोणाला अलाउड केलंय. कारण आपल्या क्लासचाच वर्कआउट होता हा. म्हणजे ही ॲक्टिव्हिटी फक्त क्लाससाठीचीच होती. म्हणून मी योगा गर्ल्सवरती सुद्धा नाही टाकला हा मेसेज. कारण मला स्क्रीनला दिसत नाहीत एवढ्या. आत्ता सुद्धा बघा मला दिसत नव्हत्या स्क्रीनला. लिमिटेशन्स येतं. बट तुम्ही बाहेर देशातून करता आहात, सो मी असं नाही, इतकी पण वाईट नाहीये मी. की अगदी सगळ्यांना खूप जास्त रूल करणं. म्हणून ओके. पण असं वाटू शकतं, की तुम्ही एकाला अलाउड करताय आणि एकाला नाही. आणि असं खूप सगळे मेसेजेस लगेच येतात. कारण मी टाकलं होतं सगळीकडे रिमाइंडर मेसेज ना. मुली विचारतात, "करू का?" पण माझं जुन्या आहेत त्यांना मला इच्छा असते टिकून राहावं, कारण मला त्यांचं डेडिकेशन दिसतं. सो बट सगळ्यांना नाही बसू शकत. स्क्रीन लिमिटेशन दुसरं काहीच रिझन नाही. उलट मला तर हवी असते पॉझिटिव्हिटी. जेवढे सगळे करतील तेवढं छान. हर्षदा, हर्षदा कसं काय बोलताय बोला. न बोलणाऱ्यांना मी संधी देणार आहे.
अनम्यूट करा. म्यूट आहात. हां, बोला. मस्त, मस्त, मस्त. खूप छान. खूप हं, हं. मस्त, मस्त. खूप छान, खूप छान. येस, वेलकम. खूपच छान. खूपच चांगला अनुभव शेअर केला. कारण आपल्या स्त्रियांचं सगळ्यांचं कॉमन इश्यू आहे. कुठल्या ना कुठल्या वयाच्या टप्प्यामध्ये मेन्स्ट्रुअल सायकल आणि ह्या सगळ्या इश्यूज आपल्याला येत असतात. त्यांना फेस करावं लागतं. वेगवेगळ्या वेनं फेस करावं लागतं. सो ह्या सगळ्यावरती सूर्यनमस्कार आणि योगाशिवाय पर्याय नाही, उत्तर नाही. तुम्ही बाहेरून कितीही मेडिसिन घ्या, कितीही घ्या, तरीही काहीच उपयोग नाही. इकडे आपल्या स्वतःच्या आपल्या क्लासमध्ये गायनोकॉलॉजिस्ट आहेत. 2-2 वर्षापासून आहेत ते जॉइन आपल्याला. ज्या योगा गर्ल्सवर आन्सर करत असतात, मुलींनी काही क्वेरीज विचारल्या, प्रश्न विचारले तर पहा. तर त्या 2 वर्षापासून वगैरे आपल्याकडं म्हणजे मला आठवते कोविडपासून आहेत. जर ते स्वतःहून इनिशिएट घेऊन हे सगळं करतायत, ते स्वतःहून मला किती वेळा मेसेज करतात, माझे पेशंट पाठवू का? फक्त एरिया वेगळा असतो. त्यामुळे मी म्हटलं, की कन्सल्टेशन वगैरे तुमचं तुम्ही पहा. जॉइन व्हायचं असेल तिकडून ऑनलाईन करू शकत असेल तर काय. म्हणजे मी अवेअरनेस करते. मी तुझ्याकडनं अगदी मला परफेक्ट मिळाली आहे, की जी याच माझं आणि तुझं काम एकच आहे. स्त्रियांच्या आरोग्यावरती काम करायचं आहे. जास्तीत जास्त त्यांची हेल्थ चांगली ठेवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. सो म्हणजे मला चांगलं वाटतं, की चला आपल्याला सपोर्टिव्ह कोणीतरी आपल्या विचारांना आहे. की जे त्यांची सोसायटीमध्ये त्यांचा पण तोच रोल आहे. त्यांची ड्युटी आहे. त्यांच्या डिग्रीची त्यांनी जे आहे त्यांना रोल डॉक्टर म्हणून. तर त्याच्या थ्रू ते काम करतायत. मी वेगळ्या पद्धतीनं करत आहे. पण काम आणि त्याचा उद्देश एकच आहे. तर सगळ्यांना तुमच्या संपर्कातल्या पण सगळ्यांना सांगा, की पिरियड्ससाठी किंवा गायनॅक प्रॉब्लेमसाठी, मेन्स्ट्रुअल सायकल जर डिस्टर्ब असेल, तर त्याच्यासाठी योगाशिवाय पर्याय नाही. ओके. स्वाती बोला. मस्त. बापरे! खूप छान, खूप छान. मस्त, मस्त. पहा, एकतर वाटत नाही, मला माहिती नव्हतं तुम्हाला एवढी मोठी मुलं आहेत. खूपच छान. उत्साह माणसाचा पहा, वय काय काय नसतं, नंबर असतो तो फक्त एक. तुमचं मन जेवढं तरुण आहे, तेवढं शरीर तुमचं तसं काम करतं. पण मी काही भाव देत नाही वयाला-बियाला. त्याच्यामुळं मला कौतुक आहे, जे असे आहेत माझ्यासोबत. ओके, कोणाला बोलायचं आहे का? तर मी मेसेज वाचते. खूप सगळ्यांनी मेसेज देऊन, पाठवून. हां, सोनाली बोला. हां.
येस, येस. पहा. येस, येस, येस. येस, येस, येस. नक्की रेग्युलर बॅचच्या सगळ्यांना जे आहेत अजिबात दडपण घेऊ नका. तुम्ही जर रेग्युलर बॅचला आहात तर तुमच्याकडनं काही अपेक्षा नाहीये. तुम्ही केलं आणि तुम्ही ह्याच्यात आला, इन्व्हॉल्व झाला, तुम्ही शक्य तेवढे प्रयत्न केले, हेच कौतुकाची गोष्ट आहे. तुमच्यासाठी 51 सुद्धा खूप जास्त झाले. मग त्याच्या दुप्पट जर तुम्ही 108 घालता आहात किंवा त्यासाठी प्रयत्न करता आहात, या सगळ्यांच्या सोबत तुमचा स्पीड मेंटेन करता आहात. कारण रेग्युलरला आपण अतिशय सावकाश सूर्यनमस्कार घालत असतो. तर ही खूप कौतुकाची गोष्ट आहे. मी पहिल्यापासून तुमच्यासाठी स्ट्रिक्टली नाहीच ठेवलं होतं 108 सूर्यनमस्कार. कारण काय आहे, कुठला हेल्थ इश्यू असेल, तुम्ही तो असेल ऑलरेडी बॉडीमध्ये कॅरी करत असाल आणि त्याच्यामध्ये जर असे काही उद्योग कराल तर अजून वाढेल. त्यामुळे हे कोर्स रेग्युलर बॅचच्या मुलींसाठी नव्हता. बट जे फिट अँड फाईन आहेत आणि ज्यांना फक्त भीती वाटते, बापरे मी करेल की नाही, त्यांच्यासाठी हे होतं की प्रयत्न करा, ट्राय करा. नेहमीपेक्षा 10-20 जास्त केल्याने काही फरक पडत नाही. अगदीच दुप्पट तिप्पट केलं तर मग मसल पेन वगैरे किंवा होऊ शकतं, किंवा ज्यांचे मग अर्थायटिक्सचा काही प्रॉब्लेम आहे, कॅल्शियम विटॅमिन्सची काही प्रॉब्लेम आहे, इश्यू आहे, तर मग बोन वीक असतात, मसल वीक असतात आणि मग त्याच्यातनं सगळ्या वेदना, पेन किंवा अजून काय होऊ शकतं, म्हणून स्ट्रिक्टली नाही घेऊ शकत मी तुम्हाला. ओके, मी एकदा मेसेज वाचते, मेसेज निघून जात आहेत. आजची योगनिद्रा खूप सुंदर होती, पूर्ण थकवा निघून गेला. थँक्यू सायली. थँक्यू. लिव्हिंग मीटिंग ड्यू टू टाईम लिमिट. ओके, ओके. सगळ्यांचे तेच मेसेज आहेत. खूप छान वाटलं आज सगळ्यांसोबत सूर्यनमस्कार घेऊन. पहिल्यांदा ट्राय केला. थँक्यू स्मिता. खूप सगळ्यांनी मेसेज केले आहेत लिव्ह करण्यापूर्वी. येस गर्ल्स, मी वाचले. थँक्यू सो मच. तुम्ही सगळ्या जॉईन झाला. आणि तुम्ही जॉईन झाला तर मी असे आपण उपक्रम करू शकतो, असे ॲक्टिव्हिटीज घेऊ शकतो, अजून काही काही वेगळ्या पद्धतीनं करू शकतो. तर हे सगळं तुमच्या रिस्पॉन्सवरती असतं डिपेंड. त्यामुळे मला तुमचा रिस्पॉन्स महत्त्वाचा आहे, आपण काहीही करायचं म्हटलं तरी. यावर्षी तर मी ठरवलंच आहे की दर महिन्यामध्ये काही ना काहीतरी आपण कुठल्या तरी निमित्ताने एकत्र येत जाऊयात, काहीतरी करत जाऊयात. म्हणून मग हा महिना ही ॲक्टिव्हिटी, पुढच्या महिन्यात सुचवा तुम्ही काय करायचं असेल. ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी स्वतःहून, ज्यांना काही आयडिया येते त्यांनी सुचवा कल्पना. ओके. आपली ट्रिप पण एक वन डेची करायची आहे, बट म्हणायच्या आधीच मला टेन्शन आहे की वेळेचं आणि सगळं कसं. आता मुलींच्या उड्या सुरू होतात लगेच. मोनिका हजर. ही माझी रील पार्टनर आहे. जेव्हा जेव्हा मीटला आम्ही एकत्र भेटतो त्यावेळेला ज्या दंगा करणारे असतात ना, तो एक ग्रुप आहे जो वाटच बघत असतो. मस्त म्हणजे मेनू काहीच डिसाईड नाहीये. हे सगळं मी तुमच्यावर टाकत असते. तुम्ही सांगा, ठरवा, मग करूयात. मी एकच एक केलं की मग चव, 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 चव होते. मला सुचवतं. त्यापेक्षा मी उलटं करते. तुम्ही सुचवा मला. आणि मग आपल्याकडे नेहमी ठरल्याप्रमाणे प्रायोरिटी असते. येस, सुप्रिया, कॉंग्रॅच्युलेशन्स. सुप्रियानी एक चौथ्यांदा 108 सूर्यनमस्कार घातलेत आपल्या क्लाससोबत. आपल्या क्लाससोबत आहेत का सुप्रिया? मस्त, मस्त, मस्त. किती छान वाटलं मला ऐकून. खूप छान. आज कॉंग्रॅच्युलेशन. हां? ओह! अच्छा. येस, येस. हर्षदा, मला माहीत नव्हतं तुम्ही तिकडे आहात. एका एका मीटला आपण भेटलो होतो ना? अच्छा, सॉरी, सॉरी, सॉरी. हर्षदाचा पण अनम्यूट होता. सो माझं कन्फ्युजन झालं. सारिका, ओके. तुम्ही आत्ताच आलाय ना ॲडव्हान्स बॅचला? हं, हं.
येस. थँक यू. थँक यू सो मच. आता बाहेर ज्या आहेत, बाहेर देशातून आहेत, त्यांचा सगळ्यांचा सेम हा प्रॉब्लेम आहे. मला इतके सगळे मेसेजेस करत असतात, इंडियात आले की भेटूयात का म्हणून. सो हा एक आहे की ज्या वेळेला तुम्ही इंडियात याल त्यावेळेला आपण भेटत जाऊयात. कारण सगळ्यांचं सगळं जुळून येत नाही आणि मी काही याच्यामध्ये करूच शकत नाही. म्हणजे खरंच काही ओके. इथल्या स्कूल्स आता काय एप्रिलमध्ये साधारण हे असतात, एक्झाम्स असतात मुलांच्या. सो मार्च फर्स्ट वीक किंवा फेब लास्ट वीक हा जरा फ्री टाईम असतो. सो असं म्हणजे मेसेजेसवरनं मुलींच्या. सो आत्ता करू शकतो प्लॅन, नंतर मग सगळं अभ्यास आणि मेमध्ये सगळे आपले स्वतःचे शेड्यूल असतात काहीतरी ट्रिप्सचे वगैरे. आणि मेमध्ये मी दरवर्षी विचार करते की सुट्टी द्यायची. मला मेमध्ये ब्रेक हवा असतो. असं मी खूप ठरवत असते सुट्टी द्यायची. बघूयात यावर्षी काय वर्क होतंय. नेमकं काय होतं, वेट लॉस सेशन नसतो मॉर्निंग बॅच. आणि वेट लॉस सेशनला मॉर्निंग बॅच जे असते त्यांचं आधीचं 1 महिन्याचं प्रॅक्टिस पाहिजे मग वर्कआउटचं. असं काहीतरी गुंतागुंत होते, की मला ब्रेक घेताच येत नाही. तर कदाचित मी ॲट 2 बॅच करेल फक्त मॉर्निंगच्या. म्हणजे मला थोडा पुढे वेळ मिळेल. काय होतं, बाहेरगावी जाता येत नाही ना, कोणाला गेस्ट आले तर त्यांना एंटरटेन करता येत नाही. म्हणजे कुठेही गेले तरी मी माझं रुटीन आणि मी. मग असं होऊन जातं. मग थोडंसं स्वतःला बाजूला प्रायोरिटी ठेवण्यासाठी ट्राय करायचं आहे मे महिन्यामध्ये. बघूया आता कसं वर्क होतंय. कारण खूप फोर्स आहे घरातून, ब्रेक घे, ब्रेक घे, ब्रेक घे. 12 महिने माझं चालूच आहे म्हणे, व्ही-आय-पी पर्सनमध्येच गेले तू तर घरातल्या सगळ्या लोकांमध्ये. जॉबला असेल तर आवर्जून सुट्टी टाकली जाते. पण आता हे असा प्रोफेशन निवडलं आहे, की याला सुट्टी नाही आणि माझा स्वभाव नाहीये सुट्टी घेऊन शांत बसायचं, स्वस्थ बसायचं. त्यामुळे मग ते राहतं कुठे ना कुठेतरी. मी इतकी अटॅच्ड आहे या कामाशी, की मीच लांब नाही राहू शकत. ओके, ठीक आहे. 8:15 होऊन गेले, 8:30 होतील. काय कोणाला बोलायचंय की थांबूयात आता आपण? मी ग्रुपवर काय? परत असंच आता आपण आता बघितलं कॅलेंडर, तर मार्चमध्ये हा मार्च आहे ना, मार्चमध्ये मी एक प्राणायामची बॅच घेईन आणि एप्रिलच्या फर्स्ट वीकमध्ये कदाचित आपण हे घेऊयात, वेट लॉस सेशन घेऊयात जो इव्हिनिंगचा असेल. आणि मेचा मग 15 मे नंतरचा असेल तो मॉर्निंगचा. म्हणजे शाळा सुरू व्हायला 15 जूनला वेळ असतो, तर त्या पिरियडमध्ये मॉर्निंगची कव्हर होते ज्यांना करायची असते त्यांना. ओके. आता मी ते सेपरेट सांगेल सगळं. कारण त्याच्या ज्या रेग्युलर बॅचच्या आहेत, मग त्यांना इंटरेस्ट असतील, तर त्यांना मला गाईड करावं लागतं, की आता तुम्ही ॲडव्हान्सला शिफ्ट व्हा, आता वेळ आहे तुमच्याकडे. मग पुढे जाऊन मॉर्निंगची करता येईल. ठीक आहे? ओके. थांबूयात? चला. अच्छा. बाय. गुड डे. येस, येस. बाय. गुड डे. येस. थँक यू.